माना भावबंद हो, माणीकडं नीट लक्ष द्या, ध्यान द्या. बराच वरीस वैग्यात आपी वाडावडीच्या रीतीभाती प्रमाणे आपी वागे राहणार. आपला आत्मापणी दूर राहणार. मरेल जीवनी करता आपी कोंबडा बोकड्याचा मानता लिज व कोंबड्या बोकड्या देव पण पाडज. पण तरी बी आपासाला भूत पलित सापणी सुख मिळत नाही. उलट आपला मन अधिक कठीण बन. मन कलुषित व्ह. शांती किंवा सुख फक्त देवपणच मिळ. या आपासाला माहीत नाही. आपासाला आपला पापच दुःख देहे. पण आपी आता देवना वचन ऐकनाव. देवला पाप आवडत नाही. हे बी आता आपासाला माहीत वैग्या. देवला पापना इतला तिटकारा वाट की आपी आपलाच पाप कबूल कर्ज नाही. तेनी करता देवनी स्वतःना पोऱ्या मराणी करता आपली जगम दवडना. तेनी कितल्या भयंकर येवना व्हाण्यात. तेनी खूप कष्ट सोसात. एवरनी आपी विचार करवा की देवला पापना कितला तिटकारा वाटवा. जो पाप कर तेला देव मरानंतर भयंकर तकलीफ दे. तेला जळती आग पण टाक. जर भगवान येसू मरता नाही तर आपी सर्व सैतान व्हाय जाताव. जेव्हा आपी हय गोष्टना विचार कर्ज तर पाप म्हणजे लहानसान बाब का? पाप करणा सोपा का? बांधव हो, येसू ख्रिस्त मरणला सामोरा ग्या तो फक्त आपासाला वाचाडानी करता. तेना मरण वाया जावाला नाही जुईज. तुम्ही जर घडे घडे पाप करत राहाल तर येसूला घडे घडे मरण लेना पडील. तर तुम्हाला खूप मोठी शिक्षा होईल. बिडी सिगारेटना शोक करा म्हणजे देवला मोठापण ये का? किंवा दारू पिली तर देवला मोठापण ये का? कधीच नाही. उलट दारू पेवामुळं आपली बुद्धी भ्रष्ट व्हायचा. या गोष्टी आपाला सैतान करायला लावत. उलट देवला अशा गोष्टी आवडत नाही. अशा वाईट गोष्टी करीसनी देवना अपमान हो. देवला नुसता वरवर पूजा किंवा भगत उतारा फातारा काढता या आवडत नाही. त्यामुळे देवना घोर अपमान हो. जो ह्या गोष्टी कर त्याला देव कधी पावणार नाही. जुगार खेळणे म्हणजे चोरी करासारखीच बात है. या सर्व गोष्टीचा अर्थ अशा की तुम्हा आम्हाला या अनेक वाईट चालीरीती धरीसनी आपी सैतानला जवळ करा अशा त्यांना मतलब राहा. तुम्ही दारू प्या, जुगार खेळा, चोरी करा अशीच इच्छा सैताननी राहा व त्यांनी बरोबर तुम्ही बी अग्निकुंड मजार जाशाल. येणीबद्दल देवनी तुम्हासाला अगोदरच सावध करेल ह. बांधवांनो, देवला सर्व दिस आपी काय पाप करा किंवा कोणता पाप करणार होईज हय अगोदरच देवला माहीत राहा व तेनीबद्दल आपासाला देव शिक्षा देवासवाय राहणार नाही. तर बांधवांनो, सांगा तुम्हाला काय जुईज, देवना आशीर्वाद का राग? देवना पवित्र पुस्तक मन वचन ऐका. आपासाला तेनी समोर जाना पडील. प्रत्येकला चांगला वाईट भोग भोगना पडतील. मग त्या वाईट असो किंवा चांगला असोत. ज्या कायम पाप करतात तेसाला भगवान येसू सांगेल, माना तुम्हाला काही संबंध नाही. मैं तुम्हासाला ओळखत नाही. अरे पापी हो, माणी समोरनी आत्ता आणि आत्ता चालता व्हया. आणि मग तठ आपासाला रडारड गयावया करणे ऐकू येईल. तू कशा काय हस? आज आपी आपल्या मुद्दाण्या गोष्टीबद्दल चावू किंवा चर्चा करू. आपासाला माहीत ह की आपला जीवन खूप लहान ह. नंतर आपी मरणार. पण आपी मरानंतर काय होईल? आपी कट जाऊस? बराच जण साला येण्याबद्दल माहीत नाही. सत्यदेवनी आम्हासाला काय सांगेल ती आपी ऐकनाव. म्हणून आपी आपला सर्वसा भवितव्याबद्दल देखू. सत्यदेवनी जग मण्या सर्व वस्तू तयार करेल हत. तो स्वर्ग मरा तट सर्व चांगलाच ह. देव आम्हासावर दया कर. तेनी अशी इच्छा ह की आम्ही बी तेनी हारी राहावा. जेव्हा आपी मर्ज तेव्हा तेनी अशी इच्छा राहा की आपी सर्व तिनी हारी कायम आनंदम राहावा. पण आपी पापी व्हायचं. आपी वाईट काम करज. येनी उलट देवला पापना तिटकारा वाट. तो सांग, जो पाप कर त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. त्या जेव्हा मरतील तेव्हा नरक मन जातील. ती जागा भयंकर दुःखी ह. पण जगमना प्रत्येक माणूसवर देवनी भीती ह. तिने अशी इच्छा नाही की आपी दुःख सोसवा. आपी पापपणी दूर राहावा हेच तिने इच्छा राहा. तिने करता देवनी स्वतःना मुलगा जगम दवडा. तिने जगमन ताना बाळनिगत जन्म लिदा व इतर माणसाची गत दाखलाना मोठा ज्या. पण तो चांगला होता. तिने कोणतीच वाईट गोष्ट नाही करी. नंतर तिने तेना जीवन अर्धाच टाकीने मरण लिना. तिने आपला दंड शिक्षा स्वतःवर अंगविली ना. देव सांग, जो तेवर म्हणजे प्रभू येशूवर भरसा करील
त्याला नरकपणी शिक्षा माफ होईल, कारण प्रभू येशू तेवर दया करील नि आपला ऐवजी तो क्रूसवर बळी घ्या. तो मरिनी जिवंत होई घ्या, कारण तो देव होता. मग नंतर तो स्वर्गम घ्या. तुम्हासाला नरकमण्या शिक्षापणी सुटका पाहिजे का? प्रभू येशूनी प्रार्थना करा. त्याला सांगा तो जिवंत ह नि तो तुम्हाला जरूर ऐकील. त्याला सांगा, प्रभू येशू मला वाईट वाट की मै दुष्ट हो, मला माफ कर. माणी करता तू मरण लिनास. तुन्हा आम्हासावर खूप उपकार ज्यात. आम्ही मनमना सर्व पाप काढी टाक. आम्हाला चांगला कर. अशा जेव्हा आपली प्रार्थना करूस तेव्हा प्रभू येशू आपली मनमना सर्व पाप नष्ट करील. मग तो आपली बरोबर राहील. तो तेना पवित्र आत्मा आपासाम ठेवील. तो आपासाला वाईट गोष्ट करू देणार नाही. आपी त्याला कहोवी प्रार्थना करा. तो कहोवी आपासाला मदत करील, कारण तो आपासावर दया कर. खरा सत्य देव आणि प्रभू येशू ख्रिस्त शिवाय इतर कोणताही देवनी पूजा करणार नाही किंवा काही मागायला नाही. तुम्हासाला कधीच भीती वाटणार नाही, कारण प्रभू देव आपला रक्षण करता आहात. जेव्हा तुम्ही मरशाल तेव्हा तुम्ही सरळ स्वर्ग जाशाल. देवनी जशा सांगा तशा प्रभू येशूवर विश्वास ठेवा. मला तुम्हासाला एक गोष्ट सांगणाच पडेल की एक माणूस एकदा आद्य जन्म एकलाच राहा होता. तो खूप चांगला होता. त्यांनी प्रत्येक गोट सगळा साला पटवती. तो कहोबे वाईट किंवा कपटी सांग नाही होता. तो कधीच लबाड बोल नाही होता. खरा हवा तीच सांग होता. तो माणूस खूप हुशार होता. एक धाडा एक आंधळा माणूसना डोळासाला त्यांनी हात लावताच तो आंधळाला दिसायला लागा. दुसरी रोज त्यांनी 10 महारोगीसाला चांगला करी दिना. हे काम म्हणजे तेना मानथीन काहीच नाही होता. त्याने एकदा मरेल मुर्दा ली जाता देखा. त्या माणसा त्याला गुंजानी करता ली जाय राहिला. त्याने आश रड होती. तो चांगला माणूसला ती बाईने किव होणी. त्यांनी मनला खूप वाईट वाटना. तो एकदम गर्दीमा घुसना आणि मरेल माणूसला कोकायना आणि एकदम मरेल माणूसनी छाती वर खाली व्हायला लागणी आणि एकदम उठी बसना आणि तो आखू चांगला व्हाई गया. हौ चमत्कार देखील तठना लोक त्याला खूप वानाला लागत. हौ चांगला माणूस कोण होता गड्या? हौ माणूस चांगला होता, पण जेहाला कुठ्या कराने सवय होती त्या तिने चेष्टा करायला लागत आणि एक रोज तिशी त्याला धरा नि कोर्टमली ग्यात. मग त्याला त्या एक उभा लाकूडनी हारी उभा करीसनी तेना हात पायवर व कपाळवर खेळाशी करी पक्का ठोके दिनात. तेना जाव जीव होता ताव त्याला तशाच टांगीत हवा. तो जर मनमा धरता तर या कुठ्या लबाडसाला तवज मारी टाकता. मग तो तशा कज करणार नाही. तो दुसराना पाप नि करता मराला येल होता. मराणी पहिलं तो कोकायनी देवला सांगना, देव महाराज ह्याला समाज कज की त्याला काहीच माहीत नाही की ते काय करी राहणार नि मग तो मरणा. त्याला गुंजी दिनात, पण तो मसान म राहणार नाही. तो तिसरी रोज मरीने आखू जीवता वही गया. तो उठीनी चालायला लागा. तेना ज्या सुट्टी होतात तेशी देखा त्या तेने हारी गोष्टी करनात. तेने हारी खायनात. तो तेना बहासने घर जावानी पहिलं तो बठाशी हारी गोष्टी करना. तो सांगना, मै सांगू तशा करा नि दुनियानी कानाकोपराम जायनी लोक साला सांगा. ज्या ऐकतील नि देव सव वळतील तो त्याहाला क्षमा करील नि तेसना मन एकदम निर्मळ करी देईल. मै पठासाला वाचाळानी करता मरणाव. जो माना सांगेल ऐकील त्याला मै देव कळी मग घर व जागा तयार करी राखील. मै जो माणूस बद्दल सांगी राहनाव तो कोण होता? तो एक देवना पोर्या ह. तो एक खूप मोठा देव ह. तेनीच या जगमण्या सर्व जिन्सा बनाडेल हत. त्याला बठाशी कीव येहे आणि म्हणी देवनी त्याला त्यासाला वाचाळानी करता दवडेल. जो कुणी तेवर ध्यान देईल, भरोसा करील तो त्याला नक्कीच मिळेल. तो त्याला नक्कीच सांभाळेल. जव त्या मरतील तव तेसना आत्मा देवशी हारी देवकळीम राहील. हौ चांगला माणूसना नाव म्हणजे देव येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त ह म्हणजे बठाशी करता एक मोठा उपकारच ह. आपी तेनी पूजा करायला जुईज, तेना मनन करायला जुईज. आपला बठा पाप तेनी तेना अंगवर लिदात. तो आपला मन निर्मळ करील. तो आपाला चांगला करील नि आपाला देवकळीम म्हणजे स्वर्गम घर बी बनाडे देईल. आपी तेवर भरोसा करू. आपी त्याला दूर कराना नाही. तुम्हाला माहिती है का, रानटी जनावरनिगत भयंकर अशा एक आपला दुश्मन है. तो शिवपेक्षा भी भारी है.
शिवला जंगलना राजा सांगता. तुम्हाला माहिती है का, शिवपेक्षा बी कुणीतरी एक जण खूप भयानक. देवना पुण्यवान पुस्तक अशा सांग की सैतान कुणाला तरी खावाणी करता अंगतंग गवसता फिर. सैतान म्हणजे खूप भयंकर घातकी दुश्मन है. तो तुमनी देवनी बी निंदा कर. तेनी मनम उन्हात तो तुम्हासाला खलास करी देईल. जर तुम्हाला आधारनी गरज हवी तर तुम्हाला एक गोष्ट करना पडेल. तेनी करता एकच मार्ग ह. सैतानपेक्षा भारी अशी वस्तूना शोध करना पडेल. सैतानपेक्षा भारी एक माणूस, तो म्हणजे येशू. जर तुम्ही येशूकडे मदत मागनास तर तो तुम्हाला मदत करील. पण पहिलं आपल्याला एक काम करना पडेल. ती म्हणजे तुम्ही ज्या वाईट कामा करेल हवात किंवा चोरी लबाडी करेल हव्यात किंवा मनम हव्यात तेनीबद्दल येशू पण माफी मागना पडेल. एकदा तुम्ही येशूना वैनास की तो तुम्हाला सांभाळ करील. पुण्यवान पुस्तक अशा सांग की येशू हो सगळा देव साम मोठा देव ह, सगळा साम भारी ह. जवळ सैतान आपासाला सतावील किंवा त्रास देईल तेव्हा आपी येशू पण दौडी जावा. तो आपल्याला सहारा देईल. येशूनी बठा देवसाला हरावेल. अही गोष्ट त्यांनी स्वतःनी मरी जावानंतर पुन्हा उठीनी दुनियाला दाखाडी दिली. अशा रीतीने त्यांनी मरणला बी हरावेल. त्यांनी सर्व दुष्ट लोकचा पराभव करेल. जवळ आपासावर संकट येता तेव्हा सैतान आपासाला भेवाड व आपल्याला वाईट काम करायला भाग पाड. तो अशा काही भेवाड की जशा काय एखादा सिंहच डरकाळी फोड. आपी भी जावा व येशूना नाव सुद्धा काढायला नाही जुज अशी त्यांनी इच्छा. त्यांनी इच्छा असे की आपी भगत साप जावा. पण आपी एक गोष्ट ध्यानमा ठेवा की येशू सैतानपेक्षा बी मोठा शक्तिवान बलवान ह. येशू पुढे सैतान काहीच करू शकणार नाही. येशू सगळा देव साम मोठा देव ह. तो बलवान ह, पुण्यवान ह. जवळ सैतान आपासाला भेवाड वाईट काम करायला लाव तेव्हा आपी मनमा भगवान येशूनी प्रार्थना करवा. त्यांनी आठवण करवा येशू आज बी तुम्हासाला मदत करायला जिवंत ह. एक गोष्ट ध्यानमा धरा. जर तुम्ही भगवान येशूबद्दल काहीच विचार नाही करा, त्यांना काहीच ऐका नाही तर त्यांनी तुम्हासाला आठवण सुद्धा येणार नाही. कायम भगवान येशूनी आठवण करायला जुजे. तेवर भरोसा ठेवा. त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐका. जेव्हा तुम्हासावर संकटा येतील तेव्हा तुम्ही ते पण मदत मागा. तो तुम्हाला मदत करील. तो सांग की मैं तुम्हासाला कधीच सोडणार नाही. तुम्हाला जवळ अडचण येईल तेव्हा तो उभाच राहील. पण तुम्ही एक गोष्ट ध्यानमा ठेवा की तो किल्ला खूप उंच ह नी तट कासनाच भेवा नाही. जर तुम्ही त्यावर भरोसा करशाल तर तो तुम्हाला नक्कीच सांभाळील.